आंतरराष्ट्रीय विमानतळ कामगार युनियनमध्ये भाजपची मुसंडी. आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्गो इथल्या कामगारांचा भाजपमध्ये प्रवेश. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. ठाकरेंची सेना आणि मनसेला मोठा धक्का. 500 ते 600 पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. पंतप्रधान मोदी आज एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर. सर्वांना आमंत्रण देतोय. महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करा. इंडिया मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमधून पंतप्रधान मोदींचं आवाहन. गोरेगावच्या नेस्कोमध्ये विविध वस्तूंचं प्रदर्शन. आंतरवाली सराटीमध्ये होणारी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची बैठक रद्द. शेतकऱ्यांमध्ये एकजूट दिसावी म्हणून 2 नोव्हेंबरची बैठक रद्द. नागपूरमध्ये बच्चू कडूंचं आंदोलन सुरू असल्यानं बैठक रद्द. मनोज जरांगेंची माहिती. लोकमान्य नगरच्या रहिवाशांना आदित्य ठाकरेंचा फोन. पुढच्या आठवड्यामध्ये आदित्य ठाकरे लोकमान्य नगरला भेट देणार. लोकमान्य नगरमधील पुनर्विकासाच्या प्रकल्पावर स्थानिक आमदारांनी स्थगिती आणली. रहिवाशांचा आरोप. राज्यामध्ये सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गीत गायनाचे आदेश. वंदे मातरम या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं निर्णय. 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीमध्ये वंदे मातरम गायनाचे आदेश. बारामतीमधील उद्योगपती मनोज तुपेंवर अत्याचाराचा गुन्हा दाखल. मनोज तुपे रिअल डेअरीचा मालक. पुण्यामध्ये एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप. नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी एल्गार महामोर्चा. मोर्चाला प्रकाश आंबेडकर, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांची उपस्थिती. 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची मागणी. डोंबिवलीमध्ये पाण्यासाठी संतप्त नागरिकांचा एमआयडीसी कार्यालयावर हंडा मोर्चा. दावणी परिसरातील कमी दाबानं आणि अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक संतप्त. पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर रस्ता रोको करू, नागरिकांचा इशारा. मुंबईतील बाणगंगेच्या आरतीचा तिढा सुटला. त्रिपुरारी पौर्णिमेला बाणगंगेची भव्य आरती होणार. मंत्री मंगलप्रभात तोडांचा पुढाकार. पोलीस प्रशासनाशी चर्चा करून आरतीसाठी परवानगी मिळाली. पुणे शहर पोलीस दलामध्ये 1968 जागांसाठी भरती. पोलीस शिपाई चालक, कारागृह शिपाई या पदांसाठी जागा भरल्या जाणार. यासाठी उमेदवारांना 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार. मीरा भाईंदरला वारकरी भवनाची मोठी भेट. उद्या इंदुरीकर महाराजांच्या उपस्थितीमध्ये वारकरी भवनाचं लोकार्पण होणार. नंदुरबारमधून जाणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाबद्दलची सुनावणी संपन्न. भूसंपादनानं तर योग्य तो मोबदला द्यावा, अन्यथा महामार्गाला विरोध करणार, शेतकऱ्यांची भूमिका. जनगणना घर यादी आणि घर गणना मोहिमेची पूर्वचाचणी मुंबईसह कोल्हापूर आणि जळगावमध्ये होणार. मुंबईमध्ये पालिकेच्या चेंबूर विभागामध्ये सुरुवातीची पूर्वचाचणी केली जाणार. 10 ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये मोहीम राबवली जाणार. ठाण्यामध्ये आरोग्य मंदिरावरून शिवसेना भाजपा आमने-सामने. घाईघाईनं उद्घाटन करून ठाणेकरांची फसवणूक केल्याची भाजपा आमदार संजय केळकरांची टीका. तर निधी आणण्यासाठी ताकद लागते, केळकरांना जमत नाही, शिवसेनेच्या मालती पाटील यांचं प्रत्युत्तर. आधार कार्ड फक्त ओळखीचा पुरावा, नागरिकत्व किंवा निवासाचा नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचं स्पष्टीकरण. जन्मतारखेचा अंतिम पुरावा म्हणून आधारचा वापर नको, भारतीय पोस्टाचंही स्पष्टीकरण.